तर चला, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या नावापासून सुरुवात करते आणि माझ्या स्वामींचं नावापासून सुरुवात केली तर खूप चांगला दिवस जात होतो. हा सगळ्यांचा चांगला जात असेल. मग म्हटलं चला देवपूजा वगैरे करून घेऊ. देवपूजा वगैरे करून झाल्यावर मग नंतर मी गवार वगैरे निवडत होती. भाज्या आणले मंडीवरून, पण भाज्या साफ करून ठेवले नाही. मग भाजी वगैरे म्हटलं चला भाजी निवडून साफ करून घेते आणि भाजी बनवते. आज गवारचा बेत होता. गवार म्हणजे सुकी तर काही बनवणार नाही, रस्सावाली बनवणार शेंगदाणे लावून. म्हणजे सुकी कसं सुकी संध्याकाळचं ठीक आहे, पण दिवसाला पातळ भाजी पाहिजे थोडीशी रस्सावाली. मग दाण्याचं कूट लावून बनव म्हटलं तिला. मस्त दाण्याचं कूट लावून बनवते. आधी मग ते शेंगा वगैरे वापरून घेतले. नंतर मग दाण्याचं कूट तेलामध्ये चांगलं फ्राय करून दिलं. तेलामध्ये त्याला चांगलं तेल सुटतं तोपर्यंत फ्राय केलं. नंतर मग आपले शेंगा टाकले. नंतर मग पाणी टाकलं थोडंसं. मग तिला मस्त गतकू दिले. आणि आज काही नाही, भाजी आणि चपाती होती. दुसरा काही मोठा बेद नव्हता. मग नंतर समर्थला म्हटलं तू काय नेणार शाळेत. तो म्हणतो की मला काही पण दे मम्मा. मग त्याला काय नाही, मी म्हटलं चला पटकन त्याला असा गुळाचा काला मस्त बनवून देऊ. तर मध्येच माझी चिमुकली येत होती. मध्ये तिला गुळाचा खडा खायचा होता. मुलांना गोड कसं लहान असतं तोपर्यंतच गोड आवडतं. एकदा जे मोठे झाले तर मग गोड म्हणजे खायला मागत नाही. मग मी त्याला टिफिनला गुळाचा काला मोडून दिला. त्याला म्हटलं घे चम्मच वगैरे ठेवून. मग त्याला म्हटलं खा बेटा आजचा दिवस. म्हणजे कसं गुळाचा कालाबंद जास्त खात नाही, पण त्याला जास्त आवडत नाही, पण बारकी खाते माझी. नंतर त्याला मग गेली शाळेत. थोडा लास्ट स्पोर्ट होता आमचा. मग माझ्या घरी एकाकडे माऊसोबत गप्पा आणि आंटी आली होती बाजूची. मग माऊसोबत थोडीशी खेळली. असं होता म्हणजे आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भरभरून प्रेम करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय.